तुमच्या फिजिक्सच्या पुस्तकात लिहिलंय की दगड पाण्यात बुडतो. मग सांगा मला, रामेश्वरमचा हा दगडावर कसा तरंगतो? 1212 खांब मोजत बसलात तर तुमचं आयुष्य संपून जाईल. जगातील सर्वात लांब दगडी गॅलरी आहे ही. आजची मॉडर्न आर्किटेक्चर हिच्या समोर चिल्लर आहे. तुम्ही याला मिथक म्हणता, पण सॅटेलाइट याला म्हणते. ऍडम्स ब्रिज हा 48 किलोमीटर लांब पूल समुद्रावर उभारलेला आहे. हा एक एक खांब अखंड ग्रॅनाइटचा बनलेला आहे, बिना मशीनने. आणि इतक्या बारीकीने हे कसं शक्य झालं असेल, आपणच सांगा. हा दगड दिसायला भारी आहे, पण पाण्यावर एखाद्या फुलासारखा तरंगतो. तुमच्या वैज्ञानिकांनी हार मानली तरीही त्यांना यामागचं रहस्य समजून घेता आलं नाही. या दगडाला कोणी प्युमिस म्हणतं तर कोणी कोरल म्हणतात, पण सत्य बदलत नाही. कारण प्रकृतीने सुद्धा श्रीरामांसमोर आपले नियम बदलले आहेत. समुद्राच्या काठावर असूनही इथे 22 विहिरींचं पाणी गोड आहे आणि प्रत्येक विहिरीची चव वेगळी आहे. आणि तुमच्या वॉटर प्युरिफायर कंपन्या इथे येऊन फेल होतात. जागे व्हा मंडळी, हा आपला महान वारसा आहे. जगाला दाखवा हे सत्य. आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा, जय श्रीराम.